हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमात्मा आहेत कबीर साहेब. हे भिन्न भिन्न रूप बनवून भिन्न भिन्न नावांनी इथे येतात आणि चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना भक्तीने युक्त करतात. तर जो प्रसंग चालला होता की जसे तुम्ही पूर्वजन्मातील पुण्यकर्मी प्राणी आहात, त्यांना मनुष्य जीवन मिळाले आहे, तर आजही भक्तीची ओढ तुमच्यात विद्यमान आहे, तुम्ही भटकत आहात. आणि काही अशा व्यक्ती आहेत एकाच घरात एकतर हे ज्ञान ऐकताच पळ काढतो आणि दुसऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकत नाहीत, विरोध करतात. तू देवी देवता सोडलेस, तू बट्ट्याबोळ केला, देवता रुष्ट होतील, असं होईल, नुकसान होईल. किंवा ते भक्ती करतच नाहीत. तर याचे कारण सांगितले परमात्म्याने. कबीर साहेब म्हणतात, दिल दोनों दीन का दिल में दोष न धार, सतगुरु का कोई एक है यू काल का सब संसार. जसं कोकिळा जी असते, ती कोकिळा आपलं वेगळं घरटं बांधून अंडी घालत नाही, कारण की दुसरीकडे अंडी घातली तर कावळे ती अंडी खातात. ती इतक्या चतुराईने आपलं काम साध्य करते. जी मादी काग, कावळीन जेव्हा अंडी उत्पन्न करते तेव्हा त्यावर नजर ठेवूनच असते, आणि जेव्हा ती बाहेर कधी जाते, आपले आहार शोधण्यासाठी, पिण्यासाठी जाते, तर मागून तिच्याच घरट्यात आपली अंडी घालते. आता ती कावळीण जेव्हा परत येते तेव्हा 2च्या ठिकाणी तिला 4 अंडी दिसतात, पण तिला समजत नाही की आपलं कोणतं आणि दुसऱ्याचं कोणतं. तर त्या सगळ्याच अंड्यांना ती उबवते, त्यातून पिल्ले बाहेर काढते, आणि त्यामध्येही तिला आपलेपणाचा मोह राहतो. आणि ती कोकिळा समोरून बघत राहते, त्या घरट्याच्या आसपास राहते की केव्हा ती पिल्ले उडण्यायोग्य होतील आणि मग मी त्यांना बरोबर घेऊन जाईन. जेव्हा ती हे बघते की ती पिल्ले काही दूरपर्यंत उडून परतून येऊ लागली आहेत, तेव्हा दूर वृक्षावर बसून आपला आवाज काढते, कुहू कुहू असा. जी कोकिळीची पिल्ले असतात ती अशा त्या आवाजाने प्रभावित होतात आणि अशी चहूकडे बघतात. त्या आवाजाच्या दिशेने ती खेचली जातात. आणि जी कावळ्याची असतात त्यांच्यावर काही परिणामच होत नाही, ती आपली बसूनच राहतात. ती उडून पुढे जातात, कोकिळीची, कावळ्याची तिथेच राहतात. आता कावळी धावते, उडते त्यांच्या मागे मागे त्यांच्याबरोबर की माझी पिल्ले गेली. तर कोकिळा आणखी दूर निघून जाते, कुहू कुहू करत उडत उडत, तर खूप दूर निघून जाते. कावळीण परतून येते की मागचे तर ही पिल्ले गेली ती गेली, मागे राहिलेल्यांना तर इजा नको व्हायला. त्यांना सोडून ती परत माघारी येते. तर कोकिळीची पिल्ले आपल्या आईचा आवाज ओळखून तिच्याबरोबर निघून जातात आणि कावळ्याची तिथेच राहतात. घराघरात आज अशीच स्थिती आहे. जे परमात्म्याचे पूर्वजन्मीचे संस्कारी हंस आहेत ते परमात्म्याच्या त्या बोलीला, कोकिळ्याच्या त्या बोलीला ऐकतात, सजग होतात आणि पळत येतात सतलोक आश्रमाच्या दिशेने. आणि तेही जर अजून शहाणे झालेले नसतील, अजून समजण्यायोग्य जे बाकी असतील, असंही होऊ शकतं, तर तेही जर कोकिळेचे असतील तर अवश्य सतलोक आश्रम बरबालामध्ये यायलाच लागेल त्यांना. तर अगदी अशाच प्रकारे मागील संस्कार प्रारब्धापासून हे सगळं आपला मागील संस्कारापासून तुम्हाला सर्व वस्तू प्राप्त होत आहे, पण पुढील तयारीही करून घ्यायची. आता जसं काग भुसंडला मागील संस्कार नव्हता, हे असं कारण बनलं आणि त्याच्यावर इतक्या सत्संगाचा वर्षाव होईल, इच्छा नसतानाही त्याला तिथे राहायचं होतं आणि रोज ऋषींनी संताने सत्संग करायचा होता, त्याचा परिणाम झाला. आता जसा कुणाला सर्प डसतो आणि आधी मंत्रांनी हे सर्व जतन करत असत. गारुडी एक मंत्र सिद्ध करतो वेदांमधला आणि त्या मंत्राने मग तो विष उतरवतो. तर ज्याला सर्प डसलेला आहे तो अचेतन पडला आहे,
ना त्या मंत्राची भाषा समजते ना आवाज ऐकतो, पण तरीही तो मंत्र त्याच्यावर परिणाम करतो, विषरहित करतो आणि तो सचेतन होतो. अगदी अशाच प्रकारे आज परमात्म्याने हीच पद्धत अवलंबली आहे. अशी साधने बनवली, चिप बनवली, व्हिडिओ ही DVD बनवली. सकाळ दुपार संध्याकाळची आरती कंपल्सरी करावी लागेल. आता घरामध्ये जे सदस्य नाम पण घेऊ इच्छित नसतील आणि ना ऐकण्याची इच्छा असेल तर घराबाहेर कुठे जाणार? तुम्ही तुमची आरतीही करत आहात, तुम्ही तुमचे मंत्रजपही करत आहात, तुम्ही परमात्म्याची वाणी सत्संग देखील चालवता कधीतरी, तर त्यांच्यावर त्या कागभूषणसारखा एक दिवस परिणाम होणारच. आणि तेही या रामनामाचा प्रभाव त्यांच्यावरही होईल एक दिवस, आणि हे सर्व पार करतील, कारण की हे भगवानाचे वचन आहे. तर ही पद्धत अवलंबली परमात्म्याने. परमात्मा आणि काळाची एकदा परमेश्वराने सांगितले की आमची काळाबरोबर वार्ता झाली होती. त्याने मला चापलुसी करून वचनबद्ध केले होते की 3 युगात जीव, जेव्हा परमात्म्याने सांगितले होते की मी खालील लोकात जाऊन तुझी वास्तविकता सांगेल सर्व प्राण्यांना, की तू भगवान नाहीयेस, तू काळ आहेस, यांना खातोस, यासाठी तू यांना जन्माला घालतोस आणि मारतोस, जन्म देतोस आणि मारतोस. खरा भगवान कुणी वेगळा आहे, तिथं जाण्याची पद्धत मी सांगेन, असा गुप्त मंत्र मी घेऊन आलोय. तेव्हा काळाने पाय धरले, खूप जास्त जी आहे प्रार्थना केली, परमात्म्याने स्वीकारली. याने म्हटले की भगवान 3 युगात जीव नका घेऊन जाऊ, कमी घेऊन जा थोडे थोडे, आणि 4थ्या युगात कलियुगात कितीही जीव घेऊन जा, इतकी दया माझ्यावर करा. परमात्म्यास देखील माहीत होते की सतयुग, त्रेता, द्वापार युगात हे जीव जास्त दुःखी होत नाहीत आणि यांची पूर्वजन्माची बॅटरी चार्ज असते, त्यामुळेच हे सुखी असतात आणि हे विचार करतात की आम्ही राम आणि कृष्णाची भक्ती करतोय, कदाचित त्यामुळेच सुखी आहोत. म्हणूनच माझ्या ज्ञानास स्वीकार करू शकणार नाही, परमेश्वराला माहीत होते. म्हणून मालकांनी परमात्म्याने म्हटलं होतं की बाबा ठीक आहे, 4था युग जब कलयुग आई तब हम अपना अंश पठाई और काल फंद छूटे नरलोई सकल सृष्टी परवानिक होई. परमात्म्याने म्हटलं होतं जेव्हा कलियुगात मी आपला दास पाठवेन आणि मग काळाची ही सर्व बंधने सुटतील आणि मग सर्व विश्व, मानव शरीरधारी प्राणी आणि सोबत जे मनुष्य, जे पशुपक्षी आहेत ते देखील मनुष्य शरीर धारण करतील आणि ते सर्व परमात्म्याचे नाम घेतील. सकल सृष्टी परवानिक होई. परवानिक म्हणजे दीक्षित होतील. आणि म्हणतात कलयुग बीते 5505 तब ये वचन मेरा होगा साचा, और कलयुग बीत जावे जब एता. सकल म्हणजे सर्व प्राणी परमपुरुष पद चेता. 600 वर्षांपूर्वी मालकांच्या वाणीत लिहिलंय, कबीर वाणीमध्ये, सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत म्हणजे सूक्ष्म वेदात, त्या तत्वज्ञानात लिहिलं आहे. परमात्म्याने सांगितले होते, धर्मदासजींनी लिहिले होते. त्यात म्हटलं आहे की 4था युग जब कलयुग आई तब हम अपना अंश पठाई और काल फंद छूटे नरलोई. नरनारी सर्वांचाच काळाचा फास सुटेल. जे याने जखडले आहेत, मूर्ख बनवून ठेवले आहे, बस इतकं सीमित करून ठेवलंय की हा तुझा मुलगा, ही तुझी मुलगी, ही तुझी कार, ही तुझी कोठी आहे. 1 मिनिटात मृत्यू झाला की चल सोड बेटा, आता हे सर्व माझं आहे, तू गाढव हो. तर ही चूक आणि आमच्या बाबतीत याने करून ठेवला होता धोका. या ज्ञानाने आता आमच्या खूप काही लक्षात येईल आणि आमची मुलंही सुरक्षित राहतील. आम्ही भक्ती करू. परमात्म्याला शरण येण्याने आमच्या प्रारब्धातील जी पापे होणार आहेत, जे मृत्यू होणार आहेत, अकाल मृत्यू किंवा अन्य काही अपंगत्व होणार आहे, ते होणार नाही. जेव्हा तुम्ही नियमित राहाल, खऱ्या विश्वासाने सद्भक्ती कराल, तर ती दुःखे टळतील. तुमची मुलं शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहतील जोपर्यंत, आणि तेही मुक्त होतील आणि तुम्हीही व्हाल जर सर्वच भक्ती करू लागलात तर. परमात्म्याने म्हटले होते की सकल सृष्टी परवानिक होई, काल फंद छूटे नरलोई. काळाचे जे बंधन आहे, जे याने कर्माने बांधून ठेवले आहे, ते सर्व सुटेल आणि सारी सृष्टी उपदेशी होईल. कलयुग बीते 5505. धर्मदासजींना म्हटले होते
कि कलयुग बीते 5505 तब ये वचन मेरा होगा साचा। आजपासून 600 वर्षांपूर्वी मालकांनी हे म्हटलं होतं की पूर्ण विश्व माझी भक्ती करेल कबीरांची, आणि सर्व त्या सतलोकातील त्या परमेश्वराचे, त्या परमपदाचे जाणकार असतील, सर्वांना ज्ञान होईल त्या परमपुरुषाच्या त्या पदाचे, जे गीताध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये म्हटलंय की हे अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेनेच तू परमशांतीला आणि सनातन म्हणजे शाश्वत स्थानाला प्राप्त होशील. गीताध्याय नंबर 15 श्लोक नंबर 4 मध्ये म्हटलंय की तत्वदर्शी संतांच्या प्राप्तीनंतर म्हणजे तत्वज्ञानाशी परिचित झाल्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घ्यायला हवा, जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा कधीही परतून संसारात येत नाहीत. आणि ज्या परमेश्वराने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे, आपल्या विषयात गीता ज्ञानदाता म्हणतो 2 अध्यायाच्या 12व्या श्लोकात, 4 अध्यायाच्या 5व्या आणि 9व्या श्लोकात, 10व्या अध्यायाच्या 2 श्लोकात की हे अर्जुन, तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेले आहेत, पुढेही होतील आणि आधीही आपण जन्म घेत होतो. म्हणून तो म्हणतो हे अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेने तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. तर इथे परमेश्वर सांगत आहेत की कलयुग बीत जावे जब एता 5500 वर्ष 5 वर्ष, और तब सकल प्राणी उस परम पुरुष के परम पद चेता, त्या परमेश्वराचे त्या परमपदाचे सर्व जाणकार होतील. कोणतं सतलोक आहे, कोणतं सचखंड आहे, जिथे आम्ही राहत होतो, जिथे जायचं आहे. तो जहां आशा ताबासा होई, मन कर्म वचन सुमरियो सोई. तर जो प्रसंग चालला आहे आपण तिथेच येऊ. आता तुमचे जे पूर्वजन्मीचे संस्कार आहेत, ज्या कारणाने तुम्हाला भक्तीची ओढ लागलेली आहे, दुर्भाग्य तुमचं की तुम्ही त्या नकली संतांकडे पोचलात. तर परमात्म्याने म्हटलं होतं की जेव्हा कलियुग 5505 सरेल, त्यावेळी सर्व पंथ आणि सर्व जेवढेही धर्म, आपले त्यांचे धर्मगुरू, वर्तमान गुरु जे काही ज्ञान बाळगतात ते सर्व ऐकवून झाले असेल, त्यांची मोठाली पुस्तके बनवली गेली असतील. त्यानंतर माझा दास जाईल आणि त्याच सद्ग्रंथांना, ज्या सद्ग्रंथांवर प्रत्येक मानव आधारित आहे, जोही ज्या धर्माशी संबंधित आहे, त्यातूनच यथार्थ ज्ञान त्यांच्या समक्ष ठेवेन. त्यासाठी परमात्म्याने सर्वात आधी तुमच्याकरता हे इन्स्ट्रुमेंट्स बनवले, प्रोजेक्टर बनवले, TV चॅनल बनवले. दास, आपल्याला तर आता समजेल की हे काय होत आहे, आणि तुम्हाला इतके ज्ञान तर आहे की आजपासून 10-12 वर्षांपूर्वी यांचे नामोनिशाण नव्हते. आणखी मागे जाल तर तेव्हा विचारही नव्हता की हे असे इन्स्ट्रुमेंट्स बनतील, आणि जर मानव बनवू शकत असता तर बऱ्याच आधी बनवले असते. हे परमात्म्याने दिलेले ज्ञान बुद्धी आहे. पूर्ण विश्व त्याची बालके आहेत. कुठूनही कोणत्याही क्षेत्रातून, पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यातून याने इन्स्ट्रुमेंट्स आपल्या कोणत्याही बालकाकरवी बनवले. हे गॉड गिव्हन माइंड आहे. मानवी जीव स्तराचा हे बनवू शकत नाही. हे अशासाठी बनवलं जाते की आधी तुम्हाला शिक्षित केलं. आता या दासाचा जन्म 1951 मध्ये झाला. तोवर शिक्षणाचं नावही नव्हतं. एखाद दुसरा कोणी शिकत असे, आणि त्यानंतर तर एकदम पूरच आला. इतके आकर्षित झाले, कारण काहीही असो, भले रोजीरोटीसाठी सगळ्यांनी समर्पित केली आपली बालके. 20-20 वर्षांपर्यंत मुलामुलींनो शिका शिका, आणि मग मालकांना दया करायची होती की याचा सदुपयोग यांनी करावा. हे इन्स्ट्रुमेंट तुमच्या समोर आहे. सद्ग्रंथांची तुम्हाला ओळख करून देत आहे दास, आणि याचा निष्कर्ष काढून परमात्म्याच्या ज्ञानाशी तुलना करत आहे. तर या मनुष्य जीवनाचे मूळ उद्दिष्ट हेच आहे की तुम्ही भक्ती करून इथून पिच्छा सोडवून घ्या, आणि ज्या कुटुंबाला तुम्ही सुखी आणि धनी पाहू इच्छिता, तोही भगवानामुळेच होत असतो. भगवान तुमची दोन्ही कामे करतील, इथेही सुख देतील आणि मोक्षही मिळेल. आता असा कोणी अडाणी असेल जो ही संधी घेणार नाही, तुम्ही सर्व ही गोष्ट स्वीकाराल. तर आता प्रसंग असा चालला होता की आपण जेव्हा सतलोकातून आलात, आपण भक्तीचे धनी होतो. या काळ भगवानाने आपली वर रेस्टॉरंट्स बनवून ठेवले आहेत, स्वर्ग, महास्वर्ग. प्रत्येक जेही देव आहेत त्या देवांचे, त्यांचे वेगळे लोक आहेत अलग, जसे विष्णू लोक, शिवजींचा लोक, ब्रह्माजींचा लोक,
आणि गणेशजींचा लोक असे, तर तिथे यांनी आपली रेस्टॉरंट्स बनवून ठेवली आहेत. तिथे जो विष्णूजींचा पुजारी जाईल त्याने जितकी पुण्य केली आहेत, भक्ती केली आहे भगवानाची, तर त्याचा टॅक्स घेणार तो त्या रेस्टॉरंटमध्ये 10%, कोणाचा 20% त्याच्या पुण्य कमाईतून. आणि तिथे सर्व सुविधा त्यांना देईन जशा हॉटेलमध्ये असतात. पैसे त्यांचेच असतील, पुण्यही त्यांचीच असतील. त्या पुण्यातून 10-20% हे देवता तुमच्याकडून टॅक्स घेत असतात. आणि जेव्हा तुमची ही पुंजी समाप्त होईल, पुण्य समाप्त झाल्यावर तुम्हाला 84 लाख योनीत गाढव कुत्री जेही संस्कार असतील तिथे पाठवेल. आणि आता आपण जे सतलोकात कसे जाणार? आमची भक्ती शास्त्रानुकूल नसल्याने आमच्या पूर्वजन्माचे जे संस्कार होते ते सतयुग, त्रेता, द्वापार युगात क्षीण झाले. आता चौथे युग जेव्हा कलियुग आले, आता यात तुम्ही पाहता की कुणी प्राणी सुखी नाही, कुणीच सुखी नाही. भले वरून तुम्हाला कितीही चिकना चुपडा दिसत असेल आणि भले प्रधानमंत्रीही दिसत असेल, त्याला चैन स्वप्नातही नसते. काही ना काही असा ताण त्याच्यात घर करून आहे की तो सांगूही शकत नाही. तर यासाठी परमात्म्याला हे माहीत होते की जेव्हा यांची पुण्य क्षीण होतील तेव्हा यांचे डोळे उघडतील, हे ती भक्तीही करून पाहतील, त्या संतांकडेही जाऊन भरकटून येतील ज्यांना हे संत मानतात, आणि तरीही हे आहे तसेच राहतील. तेव्हा आमच्या दासाकडे येतील. आणि तो असा मंत्र, समर्थांकडे ती शक्ती आहे की तुमच्या प्रारब्ध संस्काराच्या दुःखास प्रारब्धाच्या संस्कारासही तो बदलू शकतो. मासा घटे न तिल बधे, विद ना लिखे जो लेख, और सच्चा सतगुरु मेट के ऊपर मार दे मेघ. आता सद्गुरू न मिळाल्याने भेड़ पूछ को पंडित पकड़े बादो नदी बिहंगा, गरीबदास वो भवजल डूबे जिनको नहीं साध सत्संगा. कबीर इस संसारे को समझाऊं के बारे, ये पूछ पकड़ के भेड़ की और उतरा चावे पारे. साधना तर नकली करतायत आणि वाट पाहतायत सुखाची आणि मोक्षाची. म्हणतात संशय शोक सराय में सूतक दिन राती, और जीवित जग में जूती पड़े फिर जम तोड़े छाती. सत्साधना न केल्याने नेहमी तुमचे संशय आणि शोक ही दुःख कायम राहतील आणि जीवित जग में जूती पड़े, इथे वेगळे कष्ट भोगाल, और फिर जम तोड़े छाती. यमाचे दूत पुढे खूप दुःखी करतील जे सत्साधना नाही करणार. तर इथे काय सांगतात परमात्मा? आता जी साधना तुम्ही करत होतात ती शास्त्रविरुद्ध होती, आणि ज्या भगवानांवर ती सीमित होती ते भगवान कंप्लीट नव्हते. ते स्वतः नाशवान आहेत, त्यांचे जन्ममृत्यू होतात. परंतु सद्गुरू मिळाल्याने तत्वज्ञान रूपी प्रकाश आम्हाला मिळतो आणि त्याच आधारे आपण आपल्या त्या मार्गावर चालतो. कबीर साहेब म्हणतात, पीछे लग गया जाऊं था मैं लोक वेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए वो दीपक दे दिया हाथ. लोकवेद, दंतकथा जशा ऐकीव ज्ञानाने आपण साधना करत होतो त्याच आधारे आपण चालत होतो. आपण आपलंच उदाहरण देऊन आम्हाला समजावत आहेत की पीछे लग गया जाऊं था मैं लोक वेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए और दीपक दे दिया हाथ. हा तत्वज्ञान रूपी टॉर्च दिला, कंदील दिला. आता याच्या प्रकाशात आपण खड्ड्यात, दलदलीत, काट्यात जाणार नाही. याच्या प्रकाशात आपण सुमार्गावर चालत ध्येयापर्यंत पोहोचू. आता आम्ही सांगतो जो प्रसंग सुरू केला होता की आपण इथे कशासाठी जन्मलो आहोत, आमचा उद्देश काय आहे आणि का जन्म मरण पावत आहोत. आम्ही आपल्या मुलांसाठी, आमच्या संपत्तीचा संग्रह करण्यासाठी सगळं आयुष्य पणाला लावतो आणि आमच्याच समोर मुलाचा मृत्यू होतो किंवा आम्ही स्वतःच मरण पावतो. तर त्या समयी आमची बुद्धी काम करण्यायोग्य राहत नाही. केवळ हाहाकार, रडणे, हंबरणे. आता काय होईल, मुलांचं काय होईल, कुठे जाणार. तर एवढीच गोष्ट
मनात असते. तर इथे परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की आता तुम्हाला एक पर्याय दिला जात आहे की तुम्ही ही साधना करा जी शास्त्र अनुकूल आहे. आणि शास्त्र अनुकूल साधना या दासाच्या व्यतिरिक्त या विश्वात नाही आहे. काही दिवसात बुद्धिमान आहात, तुमच्यासमोर सगळे ज्ञान असेल. त्या महापुरुषांबाबतही सांगतो दास सोबतच की हे मंत्र सांगतात, हे मंत्र सांगतात, हे ज्ञान ऐकवतात. आणि हे वास्तविक ज्ञान आहे, हा वास्तविक मंत्र आहे, हे आपले सद्ग्रंथ प्रमाणित करतात. आणि हा त्याच महापुरुषांनी त्या मंत्रांचा जप केला ज्यांना तुम्ही मोक्ष प्राप्त मानता. त्यांच्या इतिहासाची ओळख तुम्हाला सांगितली जाते, ज्यामुळे एक या गुंत्याचं गूढ उकलण्यासाठी एका पॉइंटवर भरपूर उदाहरणं तुम्हाला दाखवावी लागतात. तेव्हा मागचा रंग धूसर होतो आणि तेव्हा जाऊन कुठे हे ज्ञान ग्रहण होतं. तर जो प्रसंग चालला आहे की आम्ही जसे बरेच भक्त सांगतात की तुमचं जसे कबीरपंथीयांना आमचे भक्त भेटतात, ह्या राधास्वामीवाल्यांना, धनधन सद्गुरूवाल्यांना, यांनीच जास्त त्या सतलोकाचा ठेका घेऊन ठेवलाय कबीरपंथी. आणि ते नकली कबीरपंथी असते तर मग काही प्रश्नच नव्हता. पंथ म्हणजे मार्ग, वे, जो भगवानांनी रस्ता दर्शवला कबीर साहेबांनी, तो कबीर पंथ आहे, जो कबीरजींद्वारा दिलेला मार्ग आहे, ते कबीरपंथी म्हटले जातात. आता जसं इथे हिसारहून जात आहेत सिरसाच्या दिशेने आणि म्हणतात की आम्ही दिल्लीच्या दिशेने जातोय, आम्हाला दिल्लीला जायचंय, आम्ही दिल्लीपंथी आहोत. तर त्यांना कोण समजावणार की तुम्ही म्हणताय दिल्लीपंथी पण जात आहात सिरसापंथी, जात आहात शिरसाकडे आणि म्हणताय आम्ही दिल्लीला चाललो. म्हणवतात कबीरपंथी आणि जात आहेत काळाच्या पंथावर. तर ते परमात्म्याचे ज्ञान नव्हे आणि ती सद्भक्ती नव्हे, तर ते कबीरपंथी नाहीत. तसंही आता यांच्यावर शिक्का बसला कबीरपंथीचा, असं म्हणावं लागते आम्हाला समजावण्यासाठी की ती व्यक्ती आहे जी चुकीची साधना करत आहे. तर हे सर्व सतलोकाचा महिमा ऐकवतात. आणि जेव्हा आमचे भक्त यांना सांगतात की असं असं तिथे चला चांगली साधना आहे, योग्य ज्ञान आहे, तर ते म्हणतात नाही, ते तर काळाचं नाव देतात, आधीपासून काळाची नावं देतात. काळ कुठले तर ब्रह्मा विष्णू महेशचे, देवतांची पूजा सांगतात. पुण्यात्म्यांनो, ही ज्ञानाची कमतरता आहे. जेव्हा ज्ञान संपूर्ण होईल तेव्हा तुम्हाला कळेल की हे जे ब्रह्मा विष्णू महेश यांना तुम्ही वेगळं करू शकत नाही. जसं श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये एक विशेष विवरण आहे की ही वर मुळे आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा असणारा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष समजा, आणि त्याच्या तीनही गुणरूपी शाखा आहेत. इतके गीता ज्ञानदाता केवळ एवढेच ज्ञान ठेवतो की वर तर मूळ आहे समजा, आणि मूळ हे दृढ आहे, तो अविनाशी भाग आहे जो मूळ आहे या संसाररूपी वृक्षाचे. आणि जो मूळ मालक आहे, ते जे मूळ आहे त्यानेच सर्वांचे धारण पोषण करणारे तेच आहेत. कारण की पूर्ण वृक्षाला, झाडाला मुळातूनच आहार प्राप्त होतो, खुराक मिळतो. गीताध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष सांगितलेत, क्षरपुरुष, अक्षरपुरुष, आणि 17व्या श्लोकात सांगितलं की उत्तम पुरुष तो अन्य हा. क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष याहून कोणी अन्य आहे, उत्तम पुरुष श्रेष्ठ भगवान, आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. आता या 2 श्लोकांची लिंक त्या पहिल्या 4 श्लोकांची आहे 15व्या अध्यायातील. तर यात म्हटलं की उलटा लटकलेला एक संसाररूपी वृक्ष आहे, आणि जी तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे की जो या संसाररूपी वृक्षाच्या सर्व विभागांना भिन्न भिन्न म्हणून सांगतो, स वेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात जे तत्वदर्शी संताबद्दल म्हटले गेले आहे की त्याला शरण जा, त्याला विचार, त्याची ओळख सांगितली आहे की तो उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाचे सगळे भाग सांगतो. स वेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. तर 600 वर्षांपूर्वी परमात्मा स्वयं आले होते. आणि गीताध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये जे सांगितलंय की ते सच्चिदानंद घनब्रह्म आपल्या मुखकमलातून अमृतवाणी सांगतात, ते तत्वज्ञान आहे, तो सर्व अध्यात्माचा निष्कर्ष आहे, आणि तो तत्वदर्शी संताकडेच असणार, आणखी कुठेही तुला मिळणार नाही. तर इथे परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी
त्या तत्वदर्शी संताची भूमिका जशी त्यांची लीला आहे ते करतातच. जसे दासाने आता वेदांची उदाहरणे तुम्हाला सांगितली, रेफरन्स सांगितले होते, त्यात हेच लिहिले आहे की परमात्मा वर राहतो, वरच्या लोकात, सतलोकात, तिथून चालून येतो सशरीर. आणि इथे 3 प्रकारच्या स्थितींनी आमचे पालनपोषण करतो. एकतर तुम्हाला सांगितले सतलोकात राहतो, जेव्हा तिथे तर त्यांचं शरीर खूप तेजोमय असतं. करोड सूर्य मिळवा, करोड चंद्रमा एका रोमकुपाची त्यांची शोभा असते, इतकं तेज आहे. दुसरं, प्रत्येक युगात शिशुरूप धारण करून येतात आणि कमळावर, म्हणजे कमल तर जळातच असते, सरोवरात येऊन ते आपला निवास करतात, शिशुरूप धारण करतात. तिथून त्यांना मग हे निस्संतान दाम्पत्य उचलून घेऊन जाते आणि त्यांच्या संगोपनाची लीला त्या कुमारिका गायींच्या द्वारे होते. हा तर प्रथम स्तर. हळूहळू मोठे होतात. बालपणीच ते आपला महिमा आपल्या मुखकमलातून, लोकोक्तींच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून, शब्दावलींच्या माध्यमातून ते ज्ञान प्रसार करतात, कवींप्रमाणे आचरण करतात. लोक त्यांना कवीही म्हणू लागतात. काही प्रसिद्ध कवींच्यापैकी एक असतात ते, पण ते असतात परमात्मा. आता तिसरी स्थिती ती सांगितली आहे की तिसऱ्या स्थितीत ते कधीही, कुठेही, कोणत्याही संत किंवा कुणालाही संत रूपात, महापुरुषाच्या रूपात येऊन दर्शन देतात, त्यांना ज्ञान देतात, स्वतःशी परिचित करवतात. तर तिसऱ्या स्थितीतील महापुरुषांमध्ये दास आपल्याला बरेचदा सांगतो की आदरणीय धरमदास साहेबजींना भेटले, आदरणीय मलुकदास साहेबजींना भेटले, आदरणीय नानकदेव साहेबजींना भेटले, आदरणीय दादू साहेबजींना भेटले, आदरणीय मलुकदास साहेबजींना भेटले, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छुडानी, जिल्हा झज्जर, हरियाणावाले यांना भेटले, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा, जिल्हा बागपूर झालं आता ते, उत्तर प्रदेशवाले यांना भेटले, आदरणीय रामानंदजी, स्वामी रामानंदजी हे 104 वर्षांचे ब्राह्मण होते जेव्हा परमात्मा ती दुसऱ्या प्रकारची लीला करत होते. शिशुरूप धारण करून 5 वर्षांचे असताना लीला करत होते. 104 वर्षांच्या ब्राह्मणास सर्व वेद आणि गीतेमध्ये पराजित केले होते. तेव्हा त्या महापुरुषाने परमात्म्याची शरण घेतली होती. त्यांना सचखंडास घेऊन गेले होते. सर्व महापुरुषांना स्वतःशी परिचित केले होते की मी कोण आहे, जे तुमचे वेद सांगतात मी तोच आहे आणि मी वर राहतो, तिथून चालत येतो आणि इथे ज्ञान देतो. तर त्या महापुरुषांनी स्वतः पाहिलं सचखंडात जाऊन, मग परत सोडलं त्यांना. तेव्हा रामानंदजींनी म्हटलं होतं की तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, और गरीबदास तेरे रूप बिना और न तुझा अंश. तुम्हीच साहेब आहात, तुम्हीच सद्गुरू आहात. साहेब तुम्ही भगवान तर आहातच, आपण सत्य ज्ञान देणारे सद्गुरूही आपणच आहात. आणि तुमच्यामध्ये एका भक्ताची लक्षणे आहेत. आपण जसे परमात्मा आले होते, कबीरदास आमच्यासाठी एक रिहर्सल करून गेले की इथे वायफळपणा चालणार नाही. जितके भगवानाच्या आधीन व्हाल तितका तुमच्या जवळ येईल. आदिनी के पास है वो पूर्ण ब्रह्म दयाल, मान बड़ाई मारियो बेअदबी श्रीकाल. आम्हाला सर्व परमात्मा भक्तीची लक्षणंही सांगून गेले आहेत आणि त्यामुळे होणाऱ्या हानींचाही परिचय दिला आहे आणि कशा प्रकारे तुमची भक्ती नष्ट होते त्याचीही माहिती दिली आहे आणि कशी सुरक्षित राहील. जैसे माता गर्भ को राखे यत्न बनाए, ठेस लगे तो छन होवे तेरी ऐसे भक्ती जावे. पुण्यात्म्यांनो, जेव्हा तुम्हाला या भक्तीची किंमत कळेल, जसा एखाद्या भगिनीला गर्भ राहतो मातेला, आणि मग तिला माहीत आहे कशी, तिला रात्री ही चिंता असते की कुठे माझे बालक, माझं बाळ खराब नको व्हायला, वेडावाकडा पाय पडायला नको. रात्री कूस बदलतानाही दचकते, ती सजग असते की माझ्या बाळावर दाब नको यायला. तेव्हा ती त्या गर्भरूपी हिऱ्याला सफल करते. अशाच प्रकारे परमात्मा सांगतात, जैसे माता गर्भ को रखे यत्न बना और ठेस लगे तो वो खराब हो जा, तेरी ऐसे भक्ती नसावे. तर या भक्तीत तुम्हाला मर्यादा खूप गरजेची आहे, सावधानी. आता परमात्म्यामुळे तुम्हाला सद्भक्तीही मिळाली, दास देखील मिळाला, तुमच्यात भक्ती प्रवेशही करवली. आता त्या हिऱ्याला तुम्हाला सुरक्षित ठेवावं लागेल. जराशा बेजबाबदारीने ती गोष्ट भक्तिहीन व्हाल, मग पुन्हा तिथेच पुन्हा सुरुवात करू नव्याने. तर तिला इतकं भिवून त्या भक्तीला सफल करा. आता जो प्रसंग चाललाय की आता आपण भक्ती कशी सफल करणार आणि कशी आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होईल, हे यात मूळ कारण आहे. आता
आपण कुठे जसा प्रसंग चालला होता की आपण हे सांगतो की तुमचे गुरुजी देवी देवतांच्या पूजा देतात, ही पूजा नव्हे यांची. जसं आपणास सांगितलं होतं की जशी पतिव्रता मुलगी असते ती त्या पूर्ण कुटुंबात जर प्रेमाने राहत असेल तर खूप चांगली भाग्यवान म्हटली जाते, आणि जी जर असं म्हणेल आपल्या पतीशिवाय इतरांशी नीट बोलत वागत नसेल, त्याचाच स्वयंपाक करेन, त्याचेच कपडे धुवेन, तर मग ती भांडणाचं कारण होईल. तर पतिव्रता असूनही आता बिनकामाचीच आहे. तर म्हणून आपण इथे भक्ती करू. आणि हे ब्रह्मा विष्णू महेश आमचे अंश आहेत, वेगळे नाही आहेत. जसा प्रसंग चालला आहे तिथे परत येऊ की परमात्म्याने सांगितले की अक्सर पुरुष एक पेड़. हाँ, तुम सतगुरु, तुम संत हो, तुम साहेब, तुम संत हो, तुम तो सतगुरु, तुम हंस. आता रामानंदजींनी सांगितलंय की तुम्हीच भगवान आहात आणि तुम्हीच सद्गुरू आहात, खरं ज्ञान देणारे. तर 600 वर्ष आधी परमात्म्याने येऊन सांगितले होते. अक्सर पुरुष एक पेड़ है. म्हणजे एका सद्गुरूची भूमिका केली तर ते भगवान तर आहेतच. वेद सांगतात की तो परमात्मा येऊन येथे खरं ज्ञान देतो, लोकोक्तींच्या माध्यमातून, दोहावलीच्या माध्यमातून आपल्या ज्ञानाचा प्रसार करतो, ज्या कारणाने लोक अज्ञानाने त्यांना कवी म्हणू लागतात, पण ते परमात्मा असतात. अक्सर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वाकी डार. ज्योती निरंजन याला क्षरपुरुषही म्हणतात. आधी तुम्हाला डिफाईन केले होते. और तीनों देवा साखा है बाई पाते रूप संसारी. उलटा लटकलेला संसार रूपी वृक्ष जो जमिनीतून बाहेर दिसतो त्याला डिफाईन केले परमेश्वराने की अक्षरपुरुष हे खोड, अक्षरपुरुष एक खोड, त्यातून एक मोठी फांदी निघाली जी ज्योती निरंजन हा क्षरपुरुष समजा. मग त्या जाड फांदीच्या 3 शाखा आहेत, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. आणि पातरूपी त्या 3 शाखांच्या पुढे मग आपण पाने आहोत. आता इथे यांची ही जी धारणा किंवा विचार चूक आहे ते दास क्लिअर करू इच्छितो की जसे आपण एखादे भक्तिरूपी रोप लावू, म्हणजे एखादं रोप आणलं आंब्याचं आणि त्याला मुळाच्या दिशेने रोवायला हवं, यात शहाणपणा आहे खड्ड्यामध्ये. आणि मुळांवर सिंचन करायला पाहिजे. तर मुळांवर सिंचन केलं तर खोडही, फांद्याही आणि पानंही मोठी होतील, ते झाड बनेल. आणि आम्ही काय करून ठेवलंय की आम्ही रोप उलटं लावलं भक्तिरूपी. आम्ही जर ब्रह्मा विष्णू महेश या शाखांना इष्ट मानलं आणि त्यांना खड्ड्यात टाकलं, यांना खड्ड्यात टाकलं आणि मुळं केली वरच्या बाजूला, आणि आम्ही सिंचन करू लागलो यावर. याचं तुम्हाला चित्रच दाखवतो, पटकन लक्षात येईल. हे बघा, आम्ही रोप कसं लावायला हवं होतं आणि कसं लावलं. पहा, हा संसार रूपी एक वृक्ष आहे. हे आहे ऊर्ध्वमूलम अधशाखम, वरती मूळ आणि खाली शाखा असणारा हा उलटा लटकणारा संसार रूपी वृक्ष आहे. आणि परमात्म्याने त्याला डिफाईन केलं आहे. अक्सर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वाकी डार. अक्सर पुरुष एक पेड़ है, ही परमात्म्याची वाणी आहे. निरंजन म्हणा, क्षरपुरुष म्हणा, वाकी डार और तीनों देवा शाखा हैं ये पात रूप संसार. या जमिनीच्या बाहेर जो दिसून येतो त्याला झाड म्हणतात. अक्सर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष यानी ज्योत निरंजन वाकी डार और तीनों देवा शाखा हैं ये पात रूप संसार. आम्ही इथे आहोत, पर्णरूपी संसार, आणि जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो तो आहे उत्तम पुरुषत्व अन्य. हे आहे जड मूळ, सर्वांचा मालक. इथून आम्हा सर्वांना आहार मिळतो. म्हणजे या क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि ब्रह्मा विष्णू महेश पर्यंतचा पालकही तोच आहे, पण थ्रू प्रॉपर चॅनेल आपल्यापर्यंत पोहोचतो. आता जसं श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3 मध्ये श्लोक नंबर 10 ते 15 पर्यंत विशेष विवरण आहे की जेव्हा हे ब्रह्माजी प्रजापित्याने सगळ्यात आधी सृष्टी रचून त्यांना संदेश दिला होता की तुम्ही आपले यज्ञ अनुष्ठान करा आणि त्याद्वारे देवतांना वाढवा, शास्त्रानुकूल साधना करा आणि देवतांना खुश करा. आणि असे वाढलेले देवता तुम्हाला न मागताही इच्छित फळ आणि भोग देऊ करतील. आणि जे आपल्या संस्कार प्रारब्धात मिळालेले आहे
आणि त्यातून जो दानधर्म पुण्य करत नाही तो भगवानांचा चोर आहे. मग 14व्या 15व्या श्लोकात स्पष्ट केलं आहे की त्या परमात्म्याला जो सर्वांचे पालन पोषण करतो, जो परमक्षर पुरुष आहे, त्याला इष्ट रूपात मानून सर्व धार्मिक अनुष्ठाने करायला हवीत, ज्याने आपणास सर्व लाभ प्राप्त होतील. तर आम्हाला पूर्ण परमात्म्याला इष्ट मानून मुळाची पूजा करवतात आणि या ब्रह्मा विष्णू महेश यांना आपोआप ते आमचे संस्कार शुभ होऊन यांच्याकडे पोहोचतात. आता जसं हे तर आपण झाड पाहिलं, आता तुम्हाला रोप दाखवतो की तुम्ही किती लोक म्हणतात की रामपाल तर आमच्या देवतांना सोडवतो म्हणून आम्ही ती साधना नाही स्वीकारत. हे तर बालक आहेत. बालबुद्धी ज्ञान असणारा व्यक्ती अशीच भाषा बोलत असतो. जेव्हा त्यांना ज्ञान होईल, जेव्हा माहीत होईल की दास काही नाही, ना देवता सोडवतो, तुम्हाला त्या देवतांची नीट पूजा करण्याची साधनेची पद्धत सांगतो, ज्यामुळे आपल्याला लाभ होईल, आपले जीवन सफल होईल. आता बघा, आपण एखादं रोप आणलं तर ते हे असं लावायला हवं आणि सामान्य माणूस हे स्वीकार करेल, सरळ रोवलेलं भक्तिरूपी रोप. आता हे मूळ आहे. पूर्ण परमात्मा परम अक्षर पुरुष मूळ आहे. ते कुंडीत किंवा खड्ड्यात लावलं आणि पाणी घातलं सद्भक्तीचं तर या मुळापासून मग हे सर्व देवता, या तीनही देवता शाखा ह्या वाढल्या, झाड बनलं. झाड होऊन मग फळे यांना लागतील, यांना फांद्यांना ब्रह्मा विष्णू महेश यांना. आता इतके अडाणी कोण असतील? तो मूर्खच असेल जो म्हणेल की माळी मुळाची पूजा करतो आणि फांद्या तोडून फेकायला सांगतो. मग त्या पूजेचा फायदा काय झाला? फांद्यांनाच तर फळे लागतील. ब्रह्मा विष्णू महेशच तुमचे शुभ संस्कार अशुभ संस्कार जसेही असतील हेच देणार तुम्हाला. हे कंट्रोलर आहे तिथले. आणि जेव्हा आपण शास्त्रानुकूल साधना करू तर सर्व शुभच शुभ असेल. मग ते जातील त्यांच्याकडे आणि हे परत तुम्हाला देतील. जशी मुळाची पूजा केली, हे एक एक्झाम्पल आहे, एक उदाहरण आहे की मूळ पुजल्याने त्या फांद्यांना मग फळे येतील आणि ती फळे आपोआप लागतील. ते फांद्यांच्या अखत्यारीत नसेल. म्हणजे तुमचे शुभसंस्कार असतील तर ब्रह्मा विष्णू महेश तुम्हाला देणारच देणार. भले कुठेही बसलेले असा, भले जंगलात बसा, तिथे आणून देतील तुम्हाला. हे त्यांचं कर्तव्य आहे. आता तुम्ही कसं करत आहात आणि दास काय करवून घेऊ इच्छित आहे हे पहा. तुम्ही हे असं करत आहात. तुम्ही काय केलं आहे की भक्तिरूपी रोप म्हणजे सत्साधना शास्त्रविरुद्ध केली आहे. तुम्ही ब्रह्मा विष्णू महेशांना इष्ट मानलंय आणि हे कुंडीत लावलं फांद्यांना आणि यांची पूजा सुरू केली, मूळ सोडून दिलं. हे तुमचं भक्तिरूपी रोप वाळून गेलं, ज्या कारणाने तुम्हाला कसलाही आध्यात्मिक लाभ प्राप्त होत नाहीये. दास म्हणतो तुम्ही त्याला असं करा बस. हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत, यांना फळे लागतील या फांद्यांना आणि न मागताच तुम्हाला फळे मिळतील जेव्हा तुम्ही या मुळाची पूजा कराल. एक कैसा दे सब सधै, एक कैसा दे सब सधै और सब साधे सब जावे, माली सिंचै मूल को हो फुले फुले गए. इतकीशी गोष्ट आहे आणि हे आमचे शास्त्रानुकूल ज्ञान आहे आणि शास्त्रानुकूल साधना आहे. प्राप्त करा आणि आपलं कल्याण साधा. पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे तुमचं की तुम्हाला हे अमृतवचन तत्वज्ञान ऐकायला मिळालं आणि परमात्म्याची दया झाली ना. या काळाच्या घाण्यात आमचे आजोबा मेले, पणजोबा मेले आपल्या कुटुंबाच्या पोषणामध्ये, आणि हे इथवर तुम्हाला आणायचे कारण हे परमात्माच आपल्यावर दया करीत आहे हे सत्य माना. नाहीतर एक पाऊलही टाकू देणार नाही. हा काळ असा दुष्ट आहे. तुमच्यावर परमात्म्याची कृपादृष्टी वेगळी आहे की तुम्ही इथे पोचलात हे नक्की जाणून घ्या. तर म्हणून पूर्ण ज्ञान ऐका. तुमच्या हृदयात जो मळ आहे तो सर्व स्वच्छ होईल. भगवान विराजमान होतील. सर्व कामे ठीक होतील. तुमचे रोग जातील. तुम्हाला धन मिळेल आणि मोक्ष मिळेल. सतलोकात जाऊ, विमानात बसून जाऊ. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून
दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव सुनीता संजय भांदुर्गे. आपण कुठून आलात? सर मी वाशिम अंबिकानगर लाखाळा येथून आलेली आहे. आपला व्यवसाय काय आहे? सर मी व्यवसायाने शिक्षिका आहे. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा जुमडा येथे 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान हा विषय माझ्याकडे आहे आणि मी विज्ञान शिक्षिका आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? सर मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा सर 18 जून 2013 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजजी यांची दीक्षा घेण्या अगोदर मी आणि माझा परिवार जे परंपरेने चालत आलेले आहे महाराष्ट्रामध्ये, अशा सर्व देवी देवतांची भक्ती करणे आणि सर्व प्रकारचे व्रत उपवास करणे, एकादशी व्रत करणे, देवीचं मंगळवार करणे, त्याच्यानंतर वैभवलक्ष्मीचे शुक्रवार व्रत करणे, नंतर मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवार करणे, असे जेही काही व्रत वैकल्य आहेत ते सर्व मी करत होती. एवढेच नव्हे तर माहोर, पंढरपूर, शेगाव या ठिकाणी या तीर्थयात्रा जे स्थळ मानतात महाराष्ट्रामध्ये ज्यांना, त्या तीर्थयात्रेला पायी जाणे, महाराष्ट्रामध्ये परंपरेनुसार जीही सणवार येतात ते सर्व सण उत्सव साजरे करणे, गणपती मांडणे, गणपतीमध्ये 10 दिवस गणपतीची आरती करणे, नवरात्र मांडणे, नवरात्रामध्ये 9 दिवस देवीचे उपवास करणे, वटसावित्रीला जाणे, वडाची पूजा करणे. मी गुरुदीक्षासुद्धा घेतली होती. राधास्वामी यांच्याकडून ब्यासला जाऊन गुरुमिंदर सिंग आहेत त्यांच्याकडून मी नामदीक्षा घेतली होती. कारण असं म्हणतात की गुरुशिवाय मोक्ष नाही. आणि मग मी त्यामुळे एवढी भक्ती करत असताना सुद्धा असं वाटलं की गुरु जर नाही केला तर गुरुशिवाय मोक्ष नाही, म्हणून मला काही माहीत नव्हतं की गुरु कोणते केले पाहिजे. मी ब्यासला जायची. आम्ही तिथे आमच्या वाशिममध्ये दर रविवारी सत्संग व्हायचा, तर तो सत्संगसुद्धा आम्ही करायचो. तिथे सत्संगाला जायचो आणि ब्यासमध्ये जाऊन राधास्वामी यांच्याकडून मी दीक्षा घेतली होती. त्यांना तिथे विचारायची सुद्धा प्रश्न काही की भक्ती कशी करायची, काय करायचं, आपण कशी नामजप कसा केला पाहिजे, पण या प्रश्नांची उत्तरं मला कधीही मिळत नव्हती. एवढी सर्व भक्ती मी करत होती सर. जसं तुम्ही सांगत आहात की अगदी म्हणजे आपला जो पिंड आहे हा भक्तीचा पिंड आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे त्याचप्रमाणे जे सणवार आहेत ते सगळे आपण करतच होतात. त्याचप्रमाणे आपण राधास्वामी या पंथाकडनं सुद्धा गुरुमंत्र घेतला होता आणि तीसुद्धा भक्ती आपण करत होतात. तर मला हे प्रामुख्याने विचारायचं आहे की आपण एक शिक्षिका आहात, त्याचप्रमाणे आपला जो पिंड आहे हा भक्तीचा पिंड आहे, आपली रुची भक्तीमध्ये आहे, आपण नाना तऱ्हाचे गुरु केलेत, जी धार्मिक स्थळे आहेत तेथेसुद्धा आपण जाऊन आलात. तर मग हे सगळं चालू असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांकडे जावे आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन त्यांची भक्तिविधी करावी, असं आपल्याला का जाणवलं आणि आपण त्यांच्या मार्गात कशा प्रकारे आलात? सर मी ब्यास येथे जाऊन राधास्वामी यांच्याकडून दीक्षा घेतली होती. त्याच्यानंतर एक दिवस काय झालं की मी TV चालू केला आणि TV चालू केल्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता संत रामपालजी महाराज यांचा सत्संग चालू होता आणि त्या सत्संगामध्ये असं एक खाली नाव येत होतं की सर्व संतांना ज्ञान चर्चेसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. मग मी म्हटलं असा कोणता संत आहे की जे सर्व संतांना ज्ञान चर्चेसाठी आमंत्रित करत आहे, आणि मी तर आत्ताच राधास्वामीमधून दीक्षा घेतली आहे आणि जर खरंच मग राधास्वामीमधून मी आता दीक्षा घेतली आहे आणि हे जर गुरु नसतील, हे जर गुरु यांच्याहीवरचे कोणी गुरु आहेत काय, म्हणजे संत रामपालजी महाराजजी काय यांच्याहीवरचे आहेत काय, हे मला हा प्रश्न खूप सतावत होता. आणि मग काय झालं की सुरुवातीला त्यांचा संध्याकाळी 10 वाजता झी जागरणवर सुद्धा सत्संग यायचा, तर ते सत्संग माझे पती नेहमी ऐकत राहायचे. माझे पती ऐकायचे आणि त्याच्यामध्ये असं यायचं की म्हणजे ते राधास्वामीबद्दल खूप काही सांगत राहायचे. शिवदयालजी भूत झाले आणि मी सर ध्यान साधनेला बसली होती जेव्हा ते तिथे येत होतं की शिवदयालजीबद्दल ते गुरुजी सत्संग सांगत होते आणि मी इकडे पलंगावर माझ्या घरामध्ये एका ठिकाणी ध्यान साधनेला बसली होती आणि ते म्हटले की शिवदयालजी भूत झाले. बापरे, शिवदयालजी भूत झाले असं म्हटल्यानंतर मी म्हणजे ध्यान साधनेला अशी बसायची की त्याच्यामध्ये सांगतात राधास्वामीमध्ये की तुम्ही ध्यान साधनेला अंगावर चादर ओढून बसायचं आहे. आणि मग शिवदयालजी भूत झाले, मी अंगावर चादर ओढलेली होती, माझ्या पुढे काळा काळा अंधार आणि मला एकदम भीती वाटली आणि मी त्या अंगावरचं पांघरून जे आहे ते खाली फेकून दिलं आणि म्हटलं हे काय म्हणत आहेत हे गुरुजी, शिवदयालजी भूत झाले असं कसं काय, आणि हे आपल्या गुरुची निंदा करतात. माझ्या पतींना म्हटलं की तुम्ही हा सत्संग पाहू नका,
ते आपल्या गुरूंची निंदा करतात. तर मग मला खूप असं बेचैन झाली मी. आणि तरी पण माझे पती जे आहेत ते सत्संग पाहतच होते. मग नंतर मी पण म्हटलं चला आता हे म्हणतातच आहेत की ते राधास्वामीबद्दल असं सांगतच आहेत की हे पूर्ण मार्ग नाही, हे पूर्ण गुरु नाहीत, तर मग आपण पाहूया की काय आहे हे. मग मी गुरुजींचा, संत रामपालजी महाराजींचा सत्संग पाहायला लागले. पाहता पाहता मग मला त्याच्यामध्ये थोडी आवड निर्माण झाली आणि मला कळालं की हे काहीतरी वेगळं ज्ञान आहे. परंतु तरी पण मला तेव्हा एवढं कळालं नाही. मी मग 18 जून 2013ला उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये बरवाला आश्रम येथे गेली आणि संत रामपालजी महाराजजी यांच्या तिथे जेव्हा गेली तर तिथे त्यांनी जे नियम सांगितले ते नियमांकडेही मी काही लक्ष दिलं नाही. मी म्हटलं पाहू तर आपण घेऊन काय आहे ते. मग मी ते त्यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली आणि गुरुदीक्षा घेतल्यानंतर मला कळालं की पूर्ण परमात्मा हा काही वेगळाच आहे आणि ह्या पूर्ण परमात्माची भक्ती आपण इथे करायला पाहिजे की ज्यामुळे आपलं म्हणजे इथे दुःखाचं निवारण होते, हे सुद्धा मला तिथे कळालं. आणि मग मी संत रामपालजी महाराजजी यांच्याकडून दीक्षा घेऊन त्यांची भक्ती करायला लागली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला आवडलं, परंतु मला आणखीन एक विचारायचं आहे की आज समाजामध्ये हा एक प्रकारचा हा उद्योग झालेला आहे, धंदा झालेला आहे की गुरुपदावर जायचं, जनतेला भ्रमित करायचं, काही ना काही कारणानं त्यांना आपल्याकडे आकर्षित करायचं आणि त्यांना लुटायचं, त्यांना लुबाडायचं. या प्रकारचे असे बरेचसे आज ज्या गोष्टी आहेत आज समाजामध्ये चालले आहेत. तर असं असताना आपला विश्वास हा संत रामपालजी महाराजांवर कसा काय गेला आणि आपण कसे सांगू शकाल की भोंदू साधू कसा आहे आणि खरा साधू तत्त्वज्ञानी संत हा कसा आहे? सर, आपण मला फारच छान प्रश्न विचारला आहे. खरंच आज या समाजामध्ये खूप बंधुगिरी चालली आहे. असे नकली संत खूप झाले आहेत की ज्यांच्यावर जनतेला विश्वास ठेवणं कठीण झालेलं आहे. आणि हे नकली संत आपलं त्याकडे जे ज्ञान आहे ते अर्धवट ज्ञान आहे. ते आपल्याला पूर्ण मोक्षमार्ग देऊ शकत नाहीत. तसेच आपल्याला कोणत्याही दुःखातून आपलं निवारण होऊ शकत नाही. आपले कर्म त्यांच्या ज्ञानामुळे कटू शकत नाहीत. आपले कर्म जे आहेत ते कटतात. ते संत रामपालजी महाराजजी यांच्या शास्त्र अनुकूल भक्तिविधीद्वारेच कटतात. कारण संत रामपालजी महाराज जे आहेत ते सर्व धर्मग्रंथावर प्रमाणित आधारित ज्ञान देतात आणि सांगतात की पूर्ण परमात्मा कोण आहे. जे वेदामध्ये प्रमाण आहे ते कबीरदेव, ते कबीर साहेब पूर्ण परमात्मा आहेत हे ते प्रमाणासह सांगतात. कारण पूर्ण गुरुच आणि तत्वदर्शी संतच हे ज्ञान आपल्याला सांगू शकतात. इतर संत हे ज्ञान सांगू शकत नाहीत. आणि त्यामुळे ते केवळ एक प्रकारची भोंदूगिरी करत आहेत, जनतेला फसवत आहेत. आणि माझे पूज्य गुरु संत रामपालजी महाराजजी तर आपल्या अध्यात्म ज्ञानातून एक सामाजिक सुधारणासुद्धा घडवून आणत आहेत. ते आपल्या अध्यात्म ज्ञानातून दहेजमुक्त, नशामुक्त, व्यसनमुक्त समाज घडवत आहेत आणि भ्रष्टाचारमुक्त असं कितीतरी सुधारणा ते आपल्या या समाजामध्ये करत आहेत. आणि ते आपल्या अध्यात्म ज्ञानाद्वारे करत आहेत. ते कोणत्याही प्रकारची भोंदूगिरी करत नाहीत. भोंदूगिरी करणारे जे संत आहेत ते दुसरेच आहेत. सर्व जनतेने हे ओळखायला पाहिजे. कारण संत रामपालजी महाराजजी जे आहेत ते प्रमाणित ज्ञान देतात. आणि तुम्ही संत रामपालजी महाराजींचे सत्संग जेव्हा ऐकाल तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच कोण भोंदूगिरी कोण करत आहे आणि पूर्ण संत तत्वदर्शी संत कोण आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या एका ओळीमधून सांगितलेलं आहे की ऐसे संत झाले कळी, दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा. आणि हे जे संत आहेत ते भोंदूगिरी संत आहेत की जे असा आव आणतात की माझ्याकडे खूप ज्ञान आहे, वैराग्याची कळा दाखवतात आणि सगळ्या मोहमायेमध्ये ते फसलेले आहेत. हे संत तुकाराम महाराजांनी त्यावेळेला सांगितलं होतं. समाजातील या दांभिकतेवर त्यांनी परखडपणे हल्ला केला होता की हे जे संत आहेत ते तुम्हाला पूर्ण ज्ञान देत नाहीत. ह्या भोळ्या भाबड्या जनतेनी त्यांच्या जाळ्यामध्ये फसू नये. आणि हे ज्ञान त्यावेळेला सुद्धा जे तुकाराम महाराज देत होते ते ज्ञान आज संत रामपालजी महाराजजी देत आहेत. आणि समाजातील सर्व पाखंडवाद, कर्मकांड यावर परखडपणे टीका करून त्यांना सांगत आहेत की सत्य ज्ञान काय आहे आणि आपण ह्या समाजामध्ये आणि ह्या आपला मनुष्यजन्म सफल करून समाज सुधारणासुद्धा करू शकतो आणि आपला पूर्ण मोक्षसुद्धा मिळू शकतो. जसं की इथे आल्यानंतर सर्व भक्तांमध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला म्हणजे असं गुण पाहायला मिळतील की ते भक्त कोणत्याही प्रकारचं व्यसन करत नाहीत. तसंच त्यांच्यामध्ये कुठलाही अहंकार नसतो या भक्तांमध्ये. तसंच त्यांच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण करत नाहीत, हुंडा द्यायचा नाही, घ्यायचा नाही. ह्या सगळ्या समाज सुधारणा संत रामपालजी महाराजजी करत आहेत. आणि हे अध्यात्म ज्ञानासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण समजा या समाजामध्ये राहून जर एकमेकांसोबत असं एकमेकांना लूटपाट करू तर आपला मोक्ष होणार नाही. आणि हे जे ज्ञान आहे ते परखडपणे संत रामपालजी महाराजजी आपल्या अध्यात्म ज्ञानाद्वारे देत आहेत. आणि त्यामुळे आपला मनुष्यजन्म सफल होण्याचा हा एकमेव मार्ग आहे.
जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते अद्वितीय आहे आणि आज समाजाने ते घेतलं पाहिजे. आणि मला हे विचारायचं प्रामुख्याने की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला जे काही आध्यात्मिक लाभ प्राप्त झालेत त्या अनुषंगाने किंवा त्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्या ज्या भौतिक ज्या गरजा आहेत किंवा जे काही शारीरिक मानसिक आर्थिक अशा स्वरूपात आपल्याला काही अनुभव आलेत का, काही चमत्कार काही बघायला मिळालेत का? हो सर, संत रामपालजी महाराजजी यांच्या शरणामध्ये आल्यानंतर यांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर मला खूप लाभ झाले आहेत. मी अगोदर खूप शारीरिक कष्टाने पीडित होती. असं की मला दररोजचं दैनंदिन कार्य करणंसुद्धा कठीण जायचं. मला तर असं वाटायचं की मी नोकरी पण करू शकते की नाही. परंतु आता त्यांच्या दीक्षा घेऊन मी 2013मध्ये दीक्षा घेतली आणि आता 2023 मला 10 वर्ष होत आहेत. परंतु मी आता माझी नोकरी सुरळीतपणे करते. आणि मला एवढा त्रास होता की मला कंबरदुखीचा त्रास होता, त्याच्यानंतर मासिक पाळीचा तर एवढा त्रास होता की खूपच त्रास होता की एक स्त्री उठू शकत सुद्धा नव्हती माझ्या जागी जर असती तर. परंतु मी उठून शाळेमध्ये सुद्धा जायची, परमात्माचं नामस्मरण करायची. संत रामपालजी महाराजांनी जो गुरुमंत्र दिला, म्हणायची की हे परमेश्वरा, तूच मला ताकद दे, तूच मला शक्ती दे की मी माझं दैनंदिन कार्य पार करू शकेल. तर मला नोकरी करायची आहे आणि मी जर नोकरी केली नाही तर माझ्या पतींना सुद्धा नोकरी नव्हती, तर माझं घर कसं चालेल. मी नोकरी करू शकली मी ते संत रामपालजी महाराजजी यांच्या शास्त्रानुकूल भक्तिविधीमुळेच, त्यांनी मला दिलेल्या सत्य ज्ञानामुळेच. आणि तसेच एकदा काय झालं की आम्ही जेव्हा गुरुदीक्षा घ्यायला जायचं होतं आम्हाला 2013मध्ये संत रामपालजी महाराजजी यांच्याकडे, तर माझी जी मुलगी आहे, आम्ही तिकीट काढलं होतं आणि आम्हाला आता निघायचं 1:30 वाजताची गाडी होती आणि 11 वाजता माझी मुलगी जी आहे ती बाहेर पटांगणामध्ये बसली होती. ती बसली तर ते काय झालं की तिच्या मांडीखाली विंचू होता. माझे सासरे आले आणि तिला उचललं तर पाहतात तर काय की तिच्या मांडीखाली विंचू. जर तो विंचू तिला चावला असता सर तर आम्ही कदाचित तिथे जाऊ शकलो नसतो. विंचू चावला असता तर मुलीला किती त्रास झाला असता, परंतु तिला तो विंचू चावला नाही. एवढंच काय तर एक दिवस माझी मुलगी आहे, मी तिला पलंगावर टाकलं आणि पलंगावर टाकून नंतर मी बाहेर पटांगणात फिरायला लागली. तिच्या मानेखाली एक उशी ठेवली होती आणि नंतर येऊन पाहते तर त्या उशीला एवढ्या मुंग्या होत्या, लाल मुंग्या, की पहा तुम्ही, आपल्याला एक जर मुंगी चावली तर किती अंगार होते, किती आपल्याला दुखते, तिथे किती त्रास होतो. परंतु त्या एवढ्या लाल मुंग्या असताना सुद्धा त्या माझ्या या मुलीला एकही मुंगी चावली नाही. तर माझा एवढा विश्वास बसला की खरंच हे पूर्ण परमात्मा आहेत, संत रामपालजी महाराजजी आपलं रक्षा कवच आहे. हेच आपल्याला सर्व दुःखातून तारू शकतात. आणि तिथे सुद्धा माझ्या मुलीची रक्षा त्यांनी केली. एवढंच काय तर एकदा माझी मुलगी 3ऱ्या मजल्यावरून खाली पडली आणि खाली पडली तर ती खाली एक कपडे धुण्याचा गोटा होता, त्या गोट्यावर ती पडली आणि फटकन आवाज आला. सगळे आजूबाजूचे जमा झाले. म्हटलं आता मुलगी गेली. मी रडायला लागली सर, रडायला लागली. म्हटलं आता मी कसं माझी मुलगी आता वाचेल का नाही. मी माहेरी आलेली होती. मला सासरचे लोक आता नक्की रागावतील, माझे पतीही माझ्यावर खूप रागावतील की तुला लक्ष देता आलं नाही पोरीवर. मी सर मुलगी पडली, मी परमेश्वराचा धावा केला आणि नंतर घरच्यांना रडतच फोन लावला. आणि नंतर मग जेव्हा माझी मुलगी दवाखान्यात नेली तर तिला 4-5 घंटेसुद्धा होश नव्हता. ती कोणालाही ओळखत नव्हती. त्यावेळेला मला माहीत नव्हतं भरवाला कांड झालं होतं त्याच्यामुळे की गुरुजींना अरदास कशी लावायची. परंतु मी मनातून धावा केला आणि मग माझी मुलगी सर ते काही 4-5 घंट्यानंतर माझी मुलगी बरी झाली. आणि मग मला तेव्हा पण माझा परमात्म्यावर खूप विश्वास बसला. आणि हा मला गुरुजींनी दिलेला लाभ खरंच खूप अनमोल आहे. म्हणजे त्याचं मोल कशामध्येही करता येत नाही. कारण जीवनदान देणं म्हणजे किती हे आहे. हे जीवनदान कोण देऊ शकते आपल्याला? पूर्ण परमात्माच जीवनदान देऊ शकतात. एकदा माझ्या पतींचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाला तर त्यांना असे घासत गेले आणि त्यांना कानाकडून रक्त येत होतं. तर मी घरी होती तेव्हा आणि पतींचा फोन आला की बाई की माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि आता मला दवाखान्यात घेऊन जात आहेत. मी तिथेच दंडवत घातला परमात्मांना आणि परमात्मांना विनंती केली. तर माझे पतीची फक्त त्यांचा कान घसाटला आणि नंतर त्यांचं रक्त येणं कानातून बंद झालं आणि संध्याकाळी डॉक्टरांनी त्यांना सुट्टीसुद्धा दिली आणि माझे पती त्याच्यातून सुद्धा वाचले. असे मला भरपूर लाभ झालेले आहेत की एवढंच काय तर मासिक पाळीचा त्रास होता तर मला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं. संत रामपालजी महाराजांकडे अरदास लावली की गुरुजी मला ऑपरेशन करायचं नाही, माझं कानाचं ऑपरेशन झालेलं आहे, माझं नाकाचं झालं, माझे सीझर झाले, आता मला ऑपरेशन नको आहे. तर परमात्मा म्हणाले की बेटा भक्ती करना, परमात्मा पर विश्वास रखना
आपका ऑपरेशन करने का काम नहीं पडेगा. विश्वास ठेवला आणि माझा तो त्रास जो आहे तो आता पूर्णपणे बंद झालेला आहे. मी एकदम आता व्यवस्थित आहे. असे मला खूप लाभ परमात्म्याने दिले आहेत. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे, त्यांच्या ज्ञानामुळे आणि त्यांनी जे काही तुम्हाला विधी दिली त्या भक्तीमुळे आज आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या आपल्या अनुभवातून, त्याचप्रमाणे आज आपण एक शिक्षिका आहात, आज आपण शाळेमध्ये शिकवत आहेत, विद्यार्थ्यांना घडत आहेत. तर जे आपले काही विद्यार्थी आहेत, त्याचप्रमाणे जे काही आपले सहकारी आहे, सहकर्मी जे आहेत, त्याचप्रमाणे जे भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, तर या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून त्यांना काय संदेश द्याल? सर, मी या ज्या समाजाला एकच सांगू शकते की खरंच तुम्हाला भगवंत पाहिजे आहे का? तुम्ही एवढे इकडे तिकडे जाता, त्याच्यानंतर असं काय काय करता, उपवास करता, देवासाठी उपाशी राहता. मग तुम्हाला जर भगवंत पाहिजे आहे तर खरंच तुम्ही संत रामपालजी महाराजजी यांचे सत्संग प्रवचन ऐका. तुम्हाला तिथेच पूर्ण परमात्माची भक्ती मिळेल आणि तुमचा मनुष्यजन्म सफल होईल. तिथेच तुम्हाला मोक्षाचा मार्ग मिळेल. आणि खरंच ज्याला भगवंत पाहिजे आहे ते नक्कीच संत रामपालजी महाराजजी यांची शरण ग्रहण करतील. तसंच माझे जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा मी, आणि माझे जे शिक्षक बांधव आहेत, माझ्या शिक्षक भगिनी आहेत, त्यांनासुद्धा मी सांगू शकते की आपण एवढं शिकलो, आपल्याला शिक्षण हे परमात्म्याला ओळखण्यासाठीच मिळालेलं आहे. तुम्ही ओळखा, तुम्ही हे धर्मग्रंथ पहा, गुरुजी जे सांगतात ते ऐका आणि त्या गुरुजी प्रमाणित करून सांगतात धर्मग्रंथामध्ये की खरी भक्ती काय आहे, शास्त्रानुकूल भक्तिविधी काय आहे. आपण एवढं शिकलो तर मग त्या शिक्षणाचा फायदा काय? मला तुम्हालासुद्धा एक विनंती आहे, खरंच तुम्हाला समाज सुधारणा करायची आहे, भगवंताची प्राप्ती करायची आहे सर्व शिक्षक बांधवांना. तसेच माझ्या शिक्षक बंधू भगिनींनासुद्धा माझं म्हणजे प्रार्थना आहे की जर तुम्हाला खरंच काहीतरी करावंसं वाटत असेल तर, आणि त्याच्यासाठी तुम्ही संत रामपालजी महाराजजी यांच्याकडून नामदीक्षा घ्या आणि आपलं मनुष्यजन्म सफल करा, असं मी तुम्हाला कळकळीने सांगू इच्छिते. जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारायला हवी. ते काय ज्ञान देत आहेत, काय भक्ती सांगत आहेत, काय समाज सुधारण्याचं कार्य करत आहेत, तर त्यालासुद्धा आपण सहभाग लागला पाहिजे. तर ह्या अनुषंगाने एखाद्या भक्ताला, एखाद्या साधकाला जर जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांशी जोडायला काही हरकत नाही आणि त्यांच्या कार्यात आपण हातभार लावायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या कार्याशी कशी निगडीत किंवा त्यांच्याशी कशी जोडल्या जाईल? संत रामपालजी महाराजजी यांची गुरुदीक्षा घेण्यासाठी विविध चॅनलवर सुद्धा सत्संग चालतात. तर त्या चॅनलवरचे सत्संग ऐका आणि ते जे नंबर फ्लॅश होतात त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तसंच विविध सोशल मीडियाची माध्यमे आहेत, फेसबुक, ट्विटर, त्यानंतर संत रामपालजी महाराजजी यूट्यूब चॅनल आहे, संत रामपालजी महाराजजी ॲप आहे, ते आपण डाउनलोड करा आणि त्या माध्यमातून त्यांचे सत्संग प्रवचन ऐका. आणि तसेच आमचे गावोगाव संत रामपालजी महाराजजी यांचे ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग हे पुस्तके आपल्याला मिळत आहेत, आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. तर ती पुस्तकेसुद्धा आपण घ्या, त्या पुस्तकातून सुद्धा आपण ज्ञानग्रहण करा आणि ज्ञानग्रहण केल्यानंतर आपण त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा. त्या पुस्तकावरील आपल्याला नक्कीच म्हणजे जी गुरुदीक्षा घ्यायची आहे त्याबद्दल पूर्ण माहिती मिळेल आणि आपल्याला त्यांच्याकडून नामदीक्षा मिळेल. या नामदीक्षेसाठी साधकाला किती पैसे मोजावे लागतात? सर, नामदीक्षेसाठी साधकाला कोणत्याही प्रकारचं शुल्क देण्याची गरज नाही. कारण संत रामपालजी महाराजजी आहेत त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील जेवढेही जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये निःशुल्क नामदीक्षा देण्याची व्यवस्था केलेली आहे. नामदीक्षा देण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही. धन्यवाद. सतसाहेब गुरु. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा.
आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.